अरे बात तो तुमको, अरे न्याय तो हमको, अरे न्याय तो हमको, अरे न्याय तो हमको, अरे नहीं देंगे तो, नहीं देंगे तो कौन लड़ेगा, कौन लड़ेगा, कौन लड़ेगा, कौन लड़ेगा, कौन लड़ेगा। मेजरमेंट, अरे मेजरमेंट, अरे मेजरमेंट, अरे मेजरमेंट, मेजरमेंट, अरे होश में आके, अरे होश में आके, हुकुम साहिब पे, ताना साहिब पे, ताना साहिब पे, ताना साहिब पे। महाराष्ट्र राज्याच्या वीज वितरण कंपनीतर्फे आज मोठा संप आहे आणि आज या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू आहे। मी आपल्याला दाखवतोय की या ठिकाणी या हल्लाबोल असे संपूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी हे सगळे कर्मचारी एकवटलेले आहेत। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, आज तुम्हाला आंदोलन करायची पाळी का आली? आम्ही हा सदर आंदोलन हे कुठल्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबीवर नसून हा फक्त आणि फक्त ज्या सरकारी कंपन्या आहे यांना खाजगीकरणापासून वाचवण्याकरिता आणि ही जी सरकारी मालमत्ता असलेली ही कंपनी आहे, या सरकारी कंपनीचं खाजगीकरण वाचलं पाहिजे। याचं ज्या प्रकारे हा जो प्रशासनाने एक रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून जो घाट घातलेला आहे तो फेटाळून लावण्याकरिता, आणि जर रिस्ट्रक्चरिंग करायचंच आहे तर हे कर्मचाऱ्याच्या व ग्राहकाच्या सेवेनुसार ग्राहकाच्या सेवा देताना ते कसं काय प्रभावशाली असेल याच्या काही सूचना प्रशासनाला आम्ही कळवलेल्या होत्या, परंतु प्रशासनाने त्या सूचनाचं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे हा संप आपण इथं जाहीर केलेला आहे। मला सांगा, या ठिकाणी वीज वितरण कंपनी नामशेष करण्याच्या मार्गावर सरकार आहे आणि कुठेतरी खाजगीकरण होणार आहे। आज मीटरचे बिल जे असतील ते भरमसाठ येत आहेत, काय सांगाल याबद्दल? आज 22 तारखेला जी आपण संपाची नोटीस दिली होती, आपले या संपामध्ये आपल्या तिन्ही कंपन्या आहेत। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, फक्त महावितरण कंपनी संपामध्ये उतरलेली नाहीये, महानिर्मिती आणि महापारेषण सुद्धा संपामध्ये। जे प्रशासनाने विविध मार्गाने जे खाजगीकरण होण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात हा संप आहे। मग ते महापारेषण मधलं TBCBच्या माध्यमातून 200 करोड रुपयाच्या वरचे जे प्रोजेक्ट प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रयत्न असो, किंवा महानिर्मितीमधले जे स्मॉल हायड्रो प्लांट्स आहेत त्यांचं प्रायव्हेटायझेशन असो, किंवा जे आता महावितरणमध्ये आपण पाहताय समांतर वीज परवाना आहे, ज्या मार्गाने अडाणी आत येऊ पाहतोय, विविध कंपन्या टोरंट पॉवर आहेत, अशा बहुसंख्य कंपन्या समांतर वीज परवानाच्या नावाखाली जे महावितरणचे प्रायव्हेटायझेशन करू पाहत आहेत। आपण हे लक्षात 329 आपली जी उपकेंद्र आहेत ती ऑलरेडी प्रायव्हेटायझेशनकडे गेलेली आहेत। त्यामध्ये प्रशासनाने अचानकपणे हे रिस्ट्रक्चरिंगचा घाट घातला। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आहे की महावितरण ही एक ग्राहक सेवा देणारी कंपनी आहे आणि जेव्हा आपण सेवा देत असतो तर कुठेतरी आपण प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे की ग्राहकांना पूर्णपणे सेवा जर द्यायची असेल तर महावितरण कंपनीमध्ये जी काही मंजूर पदे आहेत ती भरली गेली पाहिजेत। 100% पदं असतील तर ते 100% सेवा देऊ शकतात। आज आपल्याकडे 50%च्या आसपास वॅकन्सीज आहेत। आपले कर्मचारी 24 तास कामावर आहेत, त्यांना फॅमिली टायमिंग नाही उरलेला आहे आणि कुठेतरी ह्या सर्व प्रश्नांना एकत्रित घेऊन हे रिस्ट्रक्चरिंग करणं क्रमप्राप्त होतं, परंतु तसं न होता एकतर्फी हे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातोय। पुन्हा हे जे ग्राहकांना भरमसाठ बिलं वगैरे येत आहेत, तर आम्ही कंपनीचे अधिकारी कर्मचारी आहोत, ग्राहकांना ज्यांना बिलं जास्त येत आहेत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा हेच मी सांगेन या माध्यमातून। आणि धन्यवाद। तुम्ही काय सांगाल? बघा, महावितरण कंपनी ही जी आहे हे सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी आहे। लोकांच्या हितासाठीच आपण काम करत असतो आणि त्याप्रमाणेच आपण काम करत आलेलो आहे। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे काही प्रशासनाने आमच्यावरती रिस्ट्रक्चरिंग नावाचं जे भूत आमच्यावरती लादत आहेत हे आमच्या मर्जीप्रमाणे होत नाहीये, याच्यात कुठेही अभ्यास झालेला नाहीये। जर त्यांनी अभ्यास केला असता तर त्याच्यामध्ये जे लेबर्स लॉज प्रमाणे जे आमच्या कर्मचाऱ्यांना जो न्याय मिळायचा होता तो मिळालेला नाहीये। यामध्ये आता त्यांनी असं ह्या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून असं केलेलं आहे की तो कर्मचारी 24 तास 7 दिवस त्या कामामध्ये जुंपला जाईल। तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग करताना कुठेतरी अभ्यास व्हावा, इथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास व्हावा। वसई विरार सारखा हा भाग जो आहे हा दरी आहे, डोंगर आहेत, त्याच्यानंतर काही समुद्री भाग आहेत, तर अशा ठिकाणी त्याचा कुठलाही अभ्यास झालेला नाहीये। खूप लांबचा एरिया असून सुद्धा
कमी क्षमतेमध्ये ऑलरेडी आम्ही लोक काम करत होतो आणि त्याच्यानंतर सुद्धा रिस्ट्रक्चरिंग हे एक भूत आणून त्यांनी लोकांची कपात केली आणि जे आहे त्या लोकांमध्ये रिस्ट्रक्चरिंग आणण्याचा घाट केलेला आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर कंपनी वाचवायची असेल तर असे हे नवीन खूळ आणणं चुकीचं आहे. प्रशासनाने याच्यावरती थोडासा विचार करावा, अभ्यास करावा. कुठलाही कर्मचारी काम करण्यासाठी नकार कधीच देत नाही, परंतु त्याला पण कुठेतरी एक क्षमता आहे. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाने याचा अभ्यास करावा आणि हे खाजगीकरणाच्या धोरणाकडे जे वळतंय थोडंसं कंपनी वाचवण्याकडे. खाजगीकरण या ठिकाणी कमी करू नये असं म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? खाजगीकरण. नमस्कार, मी वैभव गोपाळ मस्के, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा वसई मंडळ सचिव मी आहे. मुळात या कृती समितीच्या माध्यमातून याआधी सुद्धा आम्ही प्रशासनाची चर्चा, वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. यापूर्वी सुद्धा आंदोलनं केली आहेत. आपल्याला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्राला 2023 मध्ये ठाणे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण जो जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो काही प्रचंड संख्येने जो काही मोर्चा नेला होता, त्याचं फलप्राप्ती म्हणून त्यावेळच्या ऊर्जा मंत्र्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन, प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये असं सांगितलं देखील होतं की यापुढे कोणत्याही महावितरण कंपनी, महापारेषण, महानिर्मिती कंपनीमध्ये कोणत्याही स्वरूपाचं खाजगीकरण वा तसा कोणताही हेतू आमच्या मनामध्ये नाही आहे. पण वर्ष संपत नाही तोपर्यंत विविध रूपानं विविध माध्यमातून खाजगीकरणाचा डाव हे कंपनी प्रशासन आणू पाहत आहे. या पूर्ण प्रस्तावाला कृती समिती म्हणून आमच्या 7 संघटना ज्या आहेत त्या सर्वांनी विरोध केलेला आहे. हा विषय असा इथे मर्यादित नाही आहे की काल पत्र दिलं आणि आम्ही आज आंदोलन करतोय. गेल्या 10 वर्षापासून या विविध मुद्द्यांवरती आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. प्रत्येक वेळेस बैठका होतात. बैठकामध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग जेव्हा आमच्याकडे येतं कृती समितीला, त्यावेळी यामध्ये हेच म्हटलं जातं की या कोणत्याही भूमिकेला आम्ही समर्थन करत नाहीये. पण वास्तवामध्ये ते चित्र वेगळंच आहे. अदानी आहेत किंवा अन्य जे कोणी लायसन होल्डर्स आहेत या क्षेत्रातले, ते सर्व हळूहळू या क्षेत्रामध्ये घुसत आहेत. त्यामुळे साहजिकच आमच्या नोकरीवरती गदा आणण्याची आम्हाला भीती वाटत आहे. तसेच जे वर्षानुवर्षे 15-20 वर्षापासून जे कंत्राटी कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी या कंपनीमध्ये सेवा देत आहेत, त्यांचं सुद्धा इथे आपल्या या कंपनीमध्ये योगदान भरपूर आहे. त्यांचा सुद्धा आपण या प्रस्तावामध्ये विचार करण्यास सांगत आहोत की जे कंत्राटी कर्मचारी 15-20 वर्ष सेवा झाली त्यांची, त्यांना हळूहळू स्वरूपात म्हणजे NMR पद्धतीने, नॉन मस्टर रोल याप्रमाणे तुम्ही या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या. म्हणजे जो कमतरता आहे, मनुष्यबळाची कमतरता आहे, ती हळूहळू तुमची कमतरता निघून नये व पुरेसा कर्मचारी या कंपनीला आपल्याला मिळून जाईल. या ठिकाणी कर्मचारी जो पद रिक्त आहेत, ही पद भरण्यात यावी आणि जे ठेक्यावरती जे काम करतात, जे कर्मचारी आहेत, अनेक वर्ष सेवा देत आहेत, त्यांना परमनंट करावं अशी मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.